हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज पाहिलेल्या होत्या CSSच्या आणि त्याचं नाव होतं मार्जिन प्रॉपर्टी. मार्जिन प्रॉपर्टी किती टाईप्सच्या आहेत? 4 टाईप्स. मार्जिनचे 4 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, राईट मार्जिन आणि लेफ्ट मार्जिन. या मार्जिनबद्दल मी काल थेरीचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलेलं होतं आणि तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे त्याचा थेरी कंटेंट जो मी एक्सप्लेन केला होता तो तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच वेळेला मी तुम्हाला बोलले होते की याचं मी प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आता हे आहे प्रॅक्टिकलची विंडो. त्याच्यामध्ये ही नोटपॅड विंडो. या नोटपॅड विंडोमध्ये मी हा CSSचा कोड टाईप केलेला आहे. जसं की मी सांगितलं की CSSमध्ये मार्जिनच्या 4 प्रॉपर्टीज आहेत आणि त्या आहेत मार्जिन टॉप, मार्जिन बॉटम, मार्जिन राईट आणि मार्जिन लेफ्ट. हे HTML टॅग स्टार्ट करून हेड टॅग, त्याच्यानंतर टायटल टॅग. टायटल टॅगमध्ये HTML विथ CSS हे मी टाईप केलेलं आहे. त्याच्यानंतर एंड विथ टायटल टॅग. स्टाईल टॅग सुरू केलेला आहे. ते स्टाईल टॅगमध्ये टाईप टेक्स्ट /CSS. आता हा बॉडी सेक्टर स्टार्ट केल्यानंतर मी टेक्स्टची प्रॉपर्टी जी आहे ती कलर. टेक्स्टची प्रॉपर्टी कोणती आहे? कलर. ती कलर प्रॉपर्टी मी इथे यूज केलेली आहे. कलर, कोलन आणि ब्ल्यू. हे कशासाठी? तर ही जी कंटेंट, ही जी इन्फॉर्मेशन मी टाईप केली आहे बॉडी टॅगच्या अंडर, त्या इन्फॉर्मेशनला मला काय करायचं आहे तर ब्ल्यू कलर अप्लाय करायचा आहे. म्हणून त्याला मी बॉडी सेक्टरमध्ये डिफाईन केलेलं आहे की मला काय हवं आहे. ज्या बॉडी टॅगमध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन टाईप करते त्या इन्फॉर्मेशनला मला काय करायचं आहे तर ब्ल्यू कलर डिस्प्ले करायचा आहे. म्हणून मी इथे ही कलर हे काय केलेलं आहे, टेक्स्ट प्रॉपर्टी यूज केलेली आहे. त्याच्यानंतर मला फक्त ह्या P टॅगच्या अंडर, म्हणजे ओपनिंग P टॅग आणि क्लोजिंग P टॅग याच्यामध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला फक्त मला मार्जिन सेट करायची आहे. म्हणून मी ते इथे बॉडी सेक्टर एंड झाल्यानंतर P सेक्टर स्टार्ट करून ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्लिंग ब्रॅकेटच्या मध्ये मी हे मार्जिन प्रॉपर्टी डिफाईन केलेली आहे. मार्जिन टॉप 100 पिक्सेल, मार्जिन बॉटम कोलन 100 पिक्सेल सेमिकोलन, मार्जिन राईट 150 पिक्सेल अँड देन एंड ऑफ सेमिकोलन, मार्जिन लेफ्ट 80 पिक्सेल सेमिकोलन. म्हणजे काय, बॉडी टॅगमध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन टाईप केली आहे, म्हणजे H1 P टॅग, ह्या सर्व इन्फॉर्मेशन मला ब्ल्यू कलर हवा आहे. म्हणून मी टेक्स्ट प्रॉपर्टी यूज केली आहे फक्त बॉडी सेक्टरच्या अंडर. आणि मला फक्त पॅराग्राफ टॅगच्या अंडर जी काही मी इन्फॉर्मेशन ही टाईप केलेली आहे या इन्फॉर्मेशनला मला मार्जिन सेट करायचे आहे. या H1 साठी मला कोणतीही मार्जिन सेट करायची नाही, म्हणून मी ते बॉडी टॅगमध्ये डिफाईन केलेलं नाही. मला फक्त P टॅगमध्ये जी इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे त्याच फक्त इन्फॉर्मेशनला मला मार्जिन सेट करायचे आहे. म्हणून मी सेपरेट हा P टॅग म्हणजेच P सेक्टर डिफाईन करून ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या अंडर मी ह्या मार्जिनच्या 4 प्रॉपर्टीज डिफाईन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर एंड ऑफ दिस स्टाईल टॅग, एंड ऑफ हेड टॅग, स्टार्ट बॉडी टॅग आणि ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन अलॉंग विथ डिफरंट टॅग्स, नंतर एंड ऑफ बॉडी टॅग आणि एंड ऑफ HTML टॅग. आता ही फाईल मी सेव्ह करते. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की सेव्ह कशा पद्धतीने आपण करू शकतो. फाईल टॅबवरती क्लिक केल्यानंतर फाईल टॅबला, हे बघा इथे मी फाईल टॅगला क्लिक करते. फाईल टॅगवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शन, पुन्हा एकदा दाखवते, स्क्रीन दिसत नसेल. इथे फाईल टॅगवरती क्लिक करते. त्याच्यामधून मी सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट करते. सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि या डायलॉग बॉक्समध्ये कोणत्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे, C ड्राईव्ह सोडून इतर कोणत्याही ड्राईव्हमध्ये, म्हणजे D ड्राईव्ह, E ड्राईव्ह, जे कोणते ड्राईव्ह तुमच्या, लोकल डिस्क ड्राईव्ह माझ्या इथे C आहेत, लोकल डिस्क ड्राईव्ह 3 आहेत, लोकल डिस्क D, लोकल डिस्क E, लोकल डिस्क F. सो C ड्राईव्ह सोडून मी D ड्राईव्हमध्ये माझी फाईल सेव्ह करते आणि इथे .txt बाय डिफॉल्ट येत आहे, ते बॅकस्पेस कीने तुम्ही ते डिलीट करून टाका आणि त्याला नाव तुम्ही काय देऊ शकता आता, मार्जिन प्रॉपर्टीज, मार्जिन प्रॉपर्टी .html, मार्जिन प्रॉपर्टी .html
हे मी माझ्या फाईलला नाव दिलेलं आहे आणि इथे सेव्ह ऑप्शन आहे, याच्यावरती मी क्लिक करते. आता माझी फाईल सेव्ह झालेली आहे कारण इथे टायटल बारवरती माझ्या फाईलला नाव डिस्प्ले झालेलं आहे मार्जिन प्रॉपर्टी .html, म्हणजे मार्जिन प्रॉपर्टी ही फाईल या नावाने सेव्ह झालेली आहे. आता याचं आपण आउटपुट पाहूया. तुम्हाला माहिती आहेच की आउटपुट आपण कशा पद्धतीने चेक करतो, तर सर्च बॉक्समध्ये आपण रन ऑप्शन टाईप करून इथे ही रन सिस्टीम डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्याच्यामध्ये या रन डायलॉग बॉक्समध्ये इथे ओपन म्हणजेच काय, हे जे बाय डिफॉल्ट नाव येत आहे ते आपण बॅकस्पेसने डिलीट करूयात. आणि तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे, तर डी ड्राईव्ह, म्हणून मी फक्त इथं डी. तुम्ही जर ई ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केला असेल तर तुम्ही ई हे लेटर टाईप करा. मी डी टाईप करते म्हणून तुम्ही डी टाईप केलं तर तुमची फाईल तुम्हाला ओपन करता येणार नाही. हां, पण जर तुम्ही तुमची फाईलसुद्धा डी ड्राईव्हमध्येच सेव्ह केली असेल तर मात्र मी जर डी लेटर टाईप करत आहे तर तुम्ही सुद्धा डी लेटर टाईप करू शकता. आता या डी लेटर टाईप केल्यानंतर तुमच्या त्या डी ड्राईव्हमध्ये ज्या कोणत्या फाईल्स आहेत त्या सर्व फाईल्सची लिस्ट डिस्प्ले होईल. त्यामधून तुमची फाईल कोणती आहे रिसेंटली, तर माझी फाईल आहे हे बघा, मार्जिन प्रॉपर्टी .html. या फाईलवर मी क्लिक करते. त्याचबरोबर ओपन या डायलॉग बॉक्समध्ये इथे या बॉक्समध्ये तुमच्या फाईलचं पूर्ण नाव तुम्हाला डिस्प्ले होईल आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. हे पहा, हे झालं आपलं आउटपुट. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे H1 आहे, इथे पाहू शकता तुम्ही. हे H1, या H1साठी मी कोणतीही मार्जिन सेट केलेली नव्हती, म्हणून ते H1 वेब ब्राउझरच्या त्या पेजमध्ये अगदी सुरुवातीला डिस्प्ले झालेलं आहे. आणि फक्त या इन्फॉर्मेशन, म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे हे आहे आपलं पॅराग्राफ टॅगमध्ये आपण डिफाईन केलेली इन्फॉर्मेशन. या इन्फॉर्मेशनला आपण मार्जिन सेट केलेली होती, टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, राईट मार्जिन आणि लेफ्ट मार्जिन. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने आणि या इन्फॉर्मेशनमध्ये हा एवढा गॅप दिसत आहे, एवढा डिस्टन्स दिसत आहे. हे आहे आपलं मार्जिन प्रॉपर्टीचं आउटपुट. पुन्हा एकदा आपण जस्ट इथले व्हॅल्यू चेंज करून बघूयात. टॉप मार्जिन आपण देऊयात इथे 50. ओके, बॉटम मार्जिन करूयात 80. मार्जिन राईट आपण 200 करूयात. बघूयात आपल्याला काय आउटपुट मिळते. 200 करूयात, 200. आणि लेफ्ट मार्जिन आपण घेऊयात 100. ओके, या पद्धतीने मी आता फक्त आउटपुट पुन्हा एकदा चेक करण्यासाठी या टॉप, बॉटम, राईट आणि लेफ्ट मार्जिनच्या व्हॅल्यूज फक्त चेंज केलेल्या आहेत की नक्की आपल्याला आता पुन्हा आउटपुट कशा पद्धतीने मिळू शकेल. ओके, आता आपण याचा आउटपुट पुन्हा एकदा चेक करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, हा व्हिडिओ स्किप करू नका. मी सेव्ह करते, Ctrl+S ही माझी फाईल मी सेव्ह केलेली आहे. आणि आता फक्त माझ्या या ब्राउझरमध्ये येऊन मी रिफ्रेश करते. येस, तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे टेक्स्ट आहे ते थोडंफार वरती शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण फक्त एका पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनसाठी आपण मार्जिन सेट करू शकतो. आलं तुमच्या लक्षात. आता बॉडी टॅगच्या अंडर मी टेक्स्ट प्रॉपर्टी यूज केलेली कलर, म्हणून या पूर्ण इन्फॉर्मेशनला ब्ल्यू कलर अप्लाय झालेला आहे. आता इथूनही तुम्हाला तोही कलर चेंज करायचा असेल तर या बॉडी अंडर जी टेक्स्ट प्रॉपर्टी तुम्ही यूज केलेली आहे कलर :ब्ल्यू, त्याच्याऐवजी तुम्ही रेड लिहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते आउटपुट चेक करू शकता. Ctrl+S, सेव्ह आणि ब्राउझर ओपन करून फक्त आपण रिफ्रेश करूयात. येस, ही आहे आपली टेक्स्ट प्रॉपर्टी. आणि जसं की फॉन्ट प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. फॉन्ट प्रॉपर्टी साईज जर तुम्हाला वाढवायची आहे तर त्याच्यामध्ये फॉन्ट साईज कोलन आणि साईज किती घेऊयात आपण 40 पिक्सेल. ठीक आहे, आणि आपण ही फाईल सेव्ह करूयात. Ctrl+S आणि ब्राउझरमध्ये येऊन फक्त रिफ्रेश. येस, म्हणजे मी या आजच्या प्रॅक्टिकलमध्ये मार्जिन प्रॉपर्टी ही नवीन प्रॉपर्टी तर आपण शिकलेलोच आहे आत्ता,
पण हे ऑलरेडी शिकलो होतो आपण की टेक्स्ट प्रॉपर्टी आणि फॉन्ट प्रॉपर्टी. आता मी एकाच याच्यामध्ये ही एक टेक्स्ट प्रॉपर्टी यूज केली आणि फॉन्ट प्रॉपर्टीसुद्धा यूज केलेली आहे. आणि ज्या पद्धतीने मी आज शिकवलेल्या जर मार्जिन प्रॉपर्टीज त्यासुद्धा आपण या कोडमध्ये ॲड केलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेब पेजला अजूनही डेकोरेटिव्ह करू शकता. त्याचबरोबर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये मी बॉर्डर प्रॉपर्टीसुद्धा एक्सप्लेन केलेली होती. त्याच्यातूनच तुम्हाला इथे जर बॉर्डर प्रॉपर्टी ॲड करायची असेल, बॉर्डर स्टाईल कोलन आपण देऊया सॉलिड सेमीकोलन, कंट्रोल S नी सेव्ह करते मी माझी फाईल आणि ब्राउझरमध्ये येऊन फक्त रिफ्रेश करते. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जर तुमचं वेब पेज क्रिएट करायचं असेल तर तुम्ही या एका CSS कोडमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यूज करू शकता आणि त्या पद्धतीने ज्या प्रॉपर्टीज आपण यूज केलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला आउटपुट हे मिळणारच. आलं लक्षात? या सेम स्टेप्स तुम्ही घरी फॉलो करा. घरच्या PC वरती तुम्ही सेम CSSचा कोड टाईप करा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला CSSचा कोड सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तो टाईप करा आणि आउटपुट नक्की चेक करा. तुम्हाला ज्या पद्धतीने मला योग्य ते आउटपुट मिळालेलं आहे त्याच सेम पद्धतीने तुम्हालाही आउटपुट नक्कीच मिळेल. फक्त एक काळजी घ्यायची की ज्या वेळेला प्रॉपर्टीज आपण डिफाईन करतो त्यावेळेला तुम्ही बॉडी सेक्टरमध्ये प्रॉपर्टीज डिफाईन करा किंवा बॉडी टॅगमध्ये जे काही तुम्ही वेगळे टॅग्स यूज केलेले आहेत फक्त त्या टॅगसाठी म्हटलं तरी तुम्ही अशा पद्धतीने प्रॉपर्टीज डिफाईन करू शकता. मात्र हा रूल आहे की बॉडी सेक्टर यूज केल्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या अंडर ती प्रॉपर्टी कोलन प्रॉपर्टीची व्हॅल्यू आणि सेमीकोलन हे कंपल्सरी आहे. कोलन मिस करायचं नाही आहे किंवा सेमीकोलनसुद्धा मिस करायचं नाही आहे. एखादं जरी सेमीकोलन किंवा एखादं जरी कोलन राहिलं तरीही तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. त्यामुळे ही एक काळजी घ्या की ज्या वेळेला तुम्ही CSSमध्ये कोड टाईप करता त्यावेळेला जो काही त्याचा सिंटॅक्स आहे, जे काही व्हॅल्यू, जे काही रूल्स आहेत त्याच पद्धतीने तुम्ही त्या प्रॉपर्टीज योग्य सिंटॅक्समध्ये योग्य रूलमध्ये डिफाईन करा तरच तुम्हाला आउटपुट मिळेल. त्याच्यासाठी हे व्हिडिओज तुम्ही रेफर करा. हा कोड तुम्ही ॲज इट इज ज्या पद्धतीने मी हा कोड टाईप केलेला आहे रेडीमेड तसाच सेम कोड तुम्ही टाईप करू शकता. ओके, तर हे झालं आपलं आजच्या मार्जिन प्रॉपर्टीबद्दल आणि आपली थोडीफार रिव्हिजनही झाली टेक्स्ट प्रॉपर्टी, फॉन्ट प्रॉपर्टी आणि बॉर्डर प्रॉपर्टीबद्दल, या 3 प्रॉपर्टीज. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.